मार्केटसारखा सांबार मसाला आज आपण घरी बनवत आहोत. डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की चेक करा. सगळं मेजरमेंट मी एका टेबलस्पूनने घेतलेलं आहे. धने, जिरे, मोहरी बरोबरीने घेतलेलं आहे. आपण मिरी दाणे, मेथी दाणे, हिंग, हळद, कढीपत्ता आणि बेडग्या मिरच्या घेतलेल्या आहेत. चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि तांदूळ घेतले. 1 टेबलस्पून तेलामध्ये सुरुवातीला धने, जिरे, मेथी दाणे, मोहरी आणि काळी मिरी खमंग परतून घेऊया. मंद आचेवरती सगळं परतून घ्यायचं आहे. 15 ते 20 कढीपत्ता घातलेला आहे यामध्ये. लक्षात घ्या, कढीपत्ता खूप जास्त घातलात तो जो आपला मसाला तयार होतो त्याचा काळसर रंग येतो. त्यामुळे कढीपत्ता खूप जास्त घालू नका. खमंग किचनमध्ये वास येईपर्यंत सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये थंड करायचं आहे. आता यामध्ये चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि तांदूळ हे सुद्धा आपल्याला रंग बदलेपर्यंत किंवा मस्त वास किचनमध्ये येईपर्यंत खमंग परतून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण भाजणीसाठी भाजतो तसंच इथे भाजून घ्यायचं आहे. आता हे सुद्धा प्लेटमध्ये काढून थंड करूया. इथे मी मोजून 20 घेतलेल्या आहेत काश्मीरी मिरची. तुम्ही याच्या जागी बेडग्या मिरच्या घेतल्यात तरीसुद्धा चालेल. 1 टीस्पून तेलामध्ये यासुद्धा आपल्याला खमंग कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. समजा तुम्ही मिरच्या छानपैकी नाही जर परतून घेतल्यात तर मसाल्यांना बुरशी येते, हे लक्षात ठेवा. आता मिरच्या थंड करूया. मिक्सर जारमध्ये सुरुवातीला मिरच्या फक्त आपण बारीक वाटून घेऊया. मिरच्या वाटत असताना यामध्ये 1 टेबलस्पून मीठ घातले, जेणेकरून मिरच्यांची पावडर छान होईल. आता यामध्ये थंड केलेले जे बाकीचे मसाले होते ते सुद्धा टाकून घेऊया. मिक्सरला यामध्ये हळद घातलेली आहे. जर तुमच्याकडे हळकुंड असेल तर ते घालू शकतात. बरोबरीने हिंग घातलेलं आहे. मीठ तर आपण आधीच घातलं होतं. तयार झालं आहे अप्रतिम चवीचं विदाऊट प्रिझर्वेटिव्ह साधारण 3 महिने रूम टेम्परेचरला सहज टिकेल असा सांबार मसाला. जर फ्रीजमध्ये ठेवलं तर हा वर्षभर राहतो. यासाठी प्रिकॉशन एकच आहे, सगळे मसाले भाजत असताना मंद आचेवरती भाजा. ज्या आपण मिरच्या घेतल्या त्यासुद्धा कुरकुरीत होईपर्यंत भाजणं गरजेचं आहे.